घरामधले जे प्लेसमेंट्स आहेत, सोफा आहे, कबड आहेत, हे रेग्युलरली चेंज होत राहिले पाहिजेत. त्यांच्या पोझिशन एकाच जागी जर तिथे स्थित राहिल्या तर त्याच्यामध्ये एक स्टब्बन एनर्जी क्रिएट होते, जी आपल्या घरामध्ये एक स्टब्बननेस क्रिएट करण्यासाठी आणि मग त्यातनं एक ब्लॉकेजेस क्रिएट होण्यासाठी मदत होते. तर असं करू नका. रेग्युलर त्या घरातल्या वस्तू थोडाफार प्रमाणात मुवमेंटमध्ये लावा. जसं की इन्स्ट्रुमेंट्स आहेत. लोक घरामध्ये इन्स्ट्रुमेंट हौशीने घेतात आणि मग नंतर 2-4 महिने वापरतात आणि नंतर ती तशीच पडून राहतात. तर इन्स्ट्रुमेंट हा जो आहे हा राहू आहे आणि त्यातनं येणारा जो नाद आहे तो गुरु आहे. सो जर तुम्ही तो नाद केलाच नाही तर काय एनर्जी क्रिएट होणार आहे? राहूची एनर्जी तुम्ही तिकडे क्रिएट करता. जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरत नसाल तर ती स्टॅग्नंट करून ठेवू नका. ॲटलिस्ट काढा, 10 दिवसातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, महिन्यातनं एकदा त्याला वाजवा, त्याची एनर्जी ॲक्टिव्ह करा आणि मग परत तुम्ही त्या जागेवर ठेवा. हे करणं खूप गरजेचं आहे वास्तूमध्ये. त्यामुळे नुसते उपाय करून काही होणार नाही, तर ह्या गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतात.